तर मंडळी राम राम. चला तर आजचा आपला ब्लॉग काल म्हटल्याप्रमाणे आपल्या जुने गाव या ठिकाणी होणार आहे. हे बघा दर्गा, इथून असं सुंदर असं चाला बघा. कुठं माहिती आहे का, जुन्या गावात सुंदर असं बघा शेळ्या तीन असं परवा व्यायामला चालत काही की असं मस्त पिके. इथून सुदामजीला म्हणलो घ्या गाडी. सुदामची गाडी चालली ती हळू. मलाच म्हणलं यात गाडीचं पिकअप कसं काय नाही. मी म्हणलो जरा स्पीड वाढवा, जी गाडी पळते. मग काय जरा वाढवली की स्पीड मग पळाली बघा गाडी. इकडं बघा ही या बघा जुन्या गावातलं मस्जिद चालतो बघा. असं सुंदर असं बघा कुठं डायरेक्ट आपल्या जुन्या गावात. तुम्ही जर समोर पाहिलं मित्रांनो तर ही आहे बघा पोवाड्याचा वाडा म्हणून ओळखला जाणारा वाडा आला होता डायरेक्ट बघा जुन्या गावात. तर चला मित्रांनो सांगतो तुम्हाला पद्धतशीर माहिती. चला सर्वांना राम राम आणि नमस्कार. सर्वांचं आपल्या स्वागत आहे आपल्या बेदरक चॅनेलमध्ये. मी रतन महाराज आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला ब्लॉग खूप असं सुंदर आणि छान होणार आहे, कारण बरीचशी जेवढी माहिती आहे मला तेवढी आपल्याला जुन्या गावाबद्दल मी तुम्हाला सर्वांना देणार आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस 1993 भयंकर असा भूकंप आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला त्यावेळेस किल्लारी असं खूप असं प्रसिद्ध आहे किल्ली भूकंप म्हणल्यानंतर. परंतु बरेच किल्लारी भागातील आजूबाजू परिसरातील आमचं लांबजना असेल किंवा असे बरेच काही गावं या पंचक्रोशीमध्ये असतील, त्या सर्व गावामध्ये भयंकर झालेला भूकंप आणि त्यातलंच आमचं एक छोटंसं लांबजना गाव या ठिकाणी जुनं गाव म्हणून आहे. तर तुम्ही जर या मागे पाहत असलं सुंदर असा हा चौक महात्मा गांधी यांचा चौक होता, परंतु कालांतराने त्यांची विटंबना होऊ नये म्हणून इथला पुतळा ग्रामपंचायत लांबजना या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये नवीन नेऊन ठेवलेला आहे. तिकडे जर पाहत असेल तर तो सुंदर असा वाडा. तर त्या ठिकाणी मित्रांनो वाडा असा आहे की त्या ठिकाणी आता गेली कित्येक वर्ष झालं म्हणायला हरकत नाही, चांगला असलेला वाडा काही कालांतराने काही कारणामुळे वरी गावाची शिफ्टिंग झाल्यामुळं सुंदर असं गाव वरी बसलेलं आहे. आता ही जर पाहिलं असाल तुम्ही सर्वांनी तर या ठिकाणी लक्ष्मी मंदिर या ठिकाणी पलीकडच्या साईडला पाहायला भेटतं. आणि तसेच या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असाल तर सुंदर असं मारुतीरायाचं मंदिर या ठिकाणी अतिशय चांगलं आहे. आणि मंदिरासारखीच या ठिकाणी खूप असे घरही आणि वाडे लांबजण नगरीमध्ये चांगली होती, परंतु सर्व ग्रामपंचायतचा ठराव झाल्यामुळे किंवा प्रशासनाच्या आदेशानुसार काही कारणामुळे वरी सर्व या ठिकाणी लांबजनावाशी शिफ्ट झाले म्हणजे गेले, कारण गाव त्या ठिकाणी बसण्याचा आदेश सरकारनं आल्यामुळे सर्व काही या ठिकाणी वरी गेले असतील. याची भरपूर अशी कारण आहेत. परंतु जेव्हा आमचं लांबजना नगरी अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी होतं की जुनी लोक आम्हाला सांगायचे की हे चौक होता, जसं लातूर जिल्ह्यामधली आपली काही गोलाई आहे त्या पद्धतीने आपलं लांबजना नगरीमध्ये असं गाव होतं असं जुनी लोक म्हणायचे. आम्हाला तेवढं काही माहिती नाही, कारण आमचा जन्म 2000 आहे. काही आपण बरेच असं त्या काळातली माणसं जर इथं गाठ पडली तर आपण त्यांना नक्कीच विचारण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी असं होतं म्हण की कुठून जरी माणूस आलं तर या ठिकाणी येऊन आपल्या ह्या महात्मा गांधी चौकामध्येच यायचं असं बरेच जणांचं म्हणणं होतं. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं असं आज ही पूर्ण सुनसान जागा आहे, तर या ठिकाणी सुंदर असं मार्केट होतं मग त्या काळामधलं. या ठिकाणी मार्केट होतं आणि सुंदर असं भाजी मार्केट या ठिकाणी बसा वगैरे थांबत होत्या. ही आपला हनुमान मंदिर अतिशय परमपूज्य माऊली महाराज आणि मारुती महाराज यांच्या त्या ठिकाणी हातावर म्हणा किंवा त्यांच्या प्रयत्नाने झालेलं सुंदर अशी या ठिकाणी मूर्ती स्थापना व त्यांच्या संचालनाखाली चाललेली ही परंपरा आहे. ही जर पाहत असेल तुम्ही काय तर या ठिकाणी ही त्या ठिकाणची बँक आहे. असं लांबजना नगरीमध्ये सुंदर अशी बँक त्या ठिकाणी होती. लांबजना गाव हे खूप असं मोठं असून खूप छान पद्धतीने या ठिकाणी नव्या गावामध्ये या ठिकाणी विस्तार झालेला आहे मित्रांनो. तर आता बरेच काही जुन्या गावातील तुम्हाला काही मी गल्ली बोळ दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. तर चला जाऊ आपण. तर चला मित्रांनो, आज आपण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इसवी सन 1952 मध्ये या ठिकाणी झालेले आपले या ठिकाणी सुंदर असे प्राचीन मंदिर असं म्हणता येईल, कारण आज हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आपण जुन्या गावामध्ये आलो. तर चला एकदा मंदिरात जाऊन आपण सर्व त्या ठिकाणी हनुमंतरायाचं दर्शन घेऊ. चला. तर अशा पद्धतीने मित्रांनो सुंदर असं हनुमंतरायाचं या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही जर या ठिकाणी खांब वगैरे सर्व पाहत असाल तर अशी अतिशय प्राचीन काळामधली मंदिर आहे हनुमंतरायाचं. चला या मित्रांमध्ये. तर या ठिकाणी ते पाहू शकाल वीरभद्र हनुमंतरायाचं सुंदर असं शिवलिंगाचं मंदिर. वरी जर तुम्ही या ठिकाणी बांधणी पाहत असाल तर अतिशय प्राचीन काळामधलं हे बांधकाम आहे, कारण 1993 झालेला भूकंप त्या भूकंपामध्ये एकही तडा किंवा काहीच इजा न झालेलं हे सुंदर असं हनुमंतरायाचं मंदिर आहे. तुम्ही या मंदिराकडे पाहू शकता. ह्या भगवंताची एक कृपा म्हणा किंवा पावर म्हणा, गावात ही काही दुर्घटना झाली नव्हती ह्या हनुमंतरायाच्या कृपेमुळे. तरी मित्रांनो हे सुंदर असं मंदिर आहे. तर आपण आज इथून पलीकड म्हणजे बागेच्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवणार आहोत. चल बरे की कॅमेरा. चला मित्रांनो, तर या ठिकाणी आपण चालाव. तुम्ही जर पाहत असाल तर ही आपलं हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिरच्या साईडनं आपण जात आहोत. आणि इकडे जर पाहत असाल
तर हे आमचं घर होतं, स्वतः रतन महाराज यांचं आमच्या पूर्वजाचं घर होतं. आणि ही जी 2 समाधी पाहत असाल तर ते आमच्या आजी आणि आजोबाच्या समाधी आहेत मित्रांनो. हे आमचा मठ आता म्हणायचं, कारण आमच्या जुन्या गावामध्ये आमचं घर इथं होतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या खंडरायाचं सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता जुन्या गावातलं मंदिर, सुंदर असं या ठिकाणी मंदिर आहे. या ठिकाणी देवाला असं म्हणजे काही कुत्रे वगैरे काही प्राणीमध्ये जाऊ नये म्हणून कुलूप लावल्याबद्दल आहे. तुम्ही जर सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी खंडरायाची पाहू शकता. त्याच्याच नंतर लगेच इकडे तुम्ही मित्रांनो पाहू शकता, आम्ही जेव्हा पाहत होतो तेव्हा सुंदर असं या ठिकाणी शिवलिंग होतं आणि महादेवाचं मंदिर शेड होतं. परंतु कालांतरानं या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी जयशंकर किंवा व भीमाशंकर विलास फुलारी यांच्यातर्फे सुंदर असं या ठिकाणी देवाची या ठिकाणी सभागृहाचं काम झालेलं आहे मित्रांनो. ही जुन्या गावापासून असलेलं ही शिवमंदिर आमच्या लांबजण नगरीमध्ये आहे. तर यानंतर सुंदर असं इकडे जर पाहत असं पूर्ण घर होते मित्रांनो. या ठिकाणी गोंदकरचं किंवा असं घर म्हणलेलं मी ऐकलेलं आहे, आम्ही काय पाहिलं नाही. परंतु ह्या साईडनं जर ही रस्ता गेलेला पाहिला असाल तुम्ही तर ही वड्रवाड्यात जातो रस्ता, जी की वड्रवाडा अजूनही अर्धे लोक लांबजण नगरीमध्ये भूकंप झाल्यानंतरही नव्या गावात न जाता आम्हाला इथंच राहायचे म्हणून वड्रवाड्या या ठिकाणी आहेत. आपण वड्रवाड्यात जाणार आहोत, तुम्हाला तिथे दाखवतो, चला. केलास का? तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी महादराव बिराजदार म्हणजे पवाडी या नावाने ओळखलं जाणारे आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांचं सुंदर असं या ठिकाणी जी त्या काळामधला वाडा दगडी बांधकाम तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, या आपण मध्ये जाऊन पाहूया. दरवाजा तिकडून बंद केल्यात का? ठीक आहे, चला. तर या ठिकाणी दरवाजा काही कारणामुळे पलीकडे पडलेलं बांधकाम आहे त्यामुळे बंद आहे आणि सध्या तात्पुरतं वन विभागाने वापरण्यासाठी घेतलेली जागा आहे. तर चला मित्रांनो, आपण बाहेरून तुम्हाला दाखवू. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण जर इकडे जात आहोत कुठं तर समजायला असेल तर तुम्ही हनुमंतरायाची एकदम समोरल्या साईडला जाणार आहोत. कारण या ठिकाणी मारवाडी आपल्या गावातले जे आहेत बिदादा परिवार यांचा पूर्ण परिवार आणि यांचे दुकानं वगैरे या ठिकाणी होते असं जुने लोक सांगतात. आणि त्यांनी जे सांगितलेलं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. कारण आज जी ही पूर्ण तुम्ही झाडी पाहत आहात ही झाडी त्यावेळेस नव्हती. म्हणजे आम्ही जेव्हा नवीन आम्हाला कळत होतं त्यावेळेस मोठे मोठे या ठिकाणी घरं होते. परंतु या ठिकाणी ही जमीन जी आहे लांबजण नगरीतील जुनं गाव पूर्ण वन विभागाच्या ताब्यात गेल्यामुळे या लोकांनी आपापल्या जमिनी किंवा आपली जी जागे होती त्या ठिकाणी पाडून दगड माती सर्व काही गावात घेऊन गेलेले आहेत. तरी थोडेफार काही जे तुम्हाला आहे तिथं इथं पाहायला भेटणार आहे. तुम्ही जी भेद पाहू शकता या ठिकाणी इकडं आल्यानंतर समाधी आहेत. या ठिकाणी मारवाडी परिवाराचे कुलदैवत म्हणा किंवा त्यांची पूजनीय अशी काही समाधी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. इथं जर पाहायला गेला तर या ठिकाणी 2 मजली घर त्यावेळेस होतं मित्रांनो. इकडं तुम्ही पाहू शकता सुंदर अशा पायऱ्या या ठिकाणी मधून होत्या. कारण आम्ही लहानपणी यायचं जनावर तीन चालायला त्यावेळेस या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे. शिची मंदिर आहे मित्रांनो. इकडं असं खूप उंच उंच अशी बिल्डिंग होते. त्या काळातले वाडे जे म्हणतात ते 3 मजली या ठिकाणी होते. सुंदर असं काही मंदिर तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाणी पूर्ण लांबजण नगरामध्ये काही जुने मंदिर आणि सुंदर असे असणारी समूह त्यावेळेची की बाबा किती छान होतं. आता या इथून जर गेला असं म्हणजे मित्रांनो, इथून जर खाली गेलो आपण तर या ठिकाणी इकडे सुंदर असं माळ्याचा मळा जी म्हणला जातो आणि प्रसिद्ध आहे या ठिकाणी इकडे मळा आहे. तर चला मित्रांनो, जाऊ थोडं झलक दाखवतो मळ्याची. या मग काही मित्रांनो निघालो बघा खाली हो का पट्टा 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 चलत. कारण म्हणलं मळा हाय लांब म्हणल्यावर जरा फास्ट चालावं लागते का नाही म्हणून हो का निघालो. आता रस्ता सापा नाही तर 4 रस्ते आहेत कुंकड जायला. कारण जुन्या गावाचे रस्ते वेगळे होते. आता पाऊल वाटा झाल्यामुळे पडला विचार, मग काय फिरलो. मग एक दिशा चॉईस केली, म्हणलं चला या दिशेने निघालो बघा. मस्तपैकी या ठिकाणी माझ्यासोबत आहेत गजानन आणि सुदामजी. असं सुंदर असं निघालो बघा आम्ही व्यायामच्या रूपामध्ये चलत. असं मस्त जावं म्हणलं, दाखवा म्हणलं तुम्हाला सुंदर असं तकव्याची विहीर जी आज पण लांबजण्यामध्ये पूर्ण लांबजणा तकव्याची विहिरीचं पाणी पिऊ शकतं अशी ती तकव्याची विहीर दाखवण्यासाठी तुम्हाला चालाव. ती विहीर आहे बघा मळ्याच्या एकदम साईडला जुन्या गावाच्या खाल्ल्या दिशेनं. चला मित्रांनो, तर मला वाटतं आला आपण एकदम जवळ. कुठं तर विहिरीच्या जवळ आला असं वाटलं, कारण समोर माळ्याचा मळा लावून मला जरा जरा दिसला आहे. तर मित्रांनो हो का शी पहा मित्रांनो, असणारी सुंदर अशी असणारी विहीर म्हणजे मळ्यातली आपली ओळखली जाणारी तकवा विहीर. पूर्ण गावाला आज पण पाणी विहीर पोचायचं सामर्थ्य त्या विहिरीमध्ये आहे. कारण कधी पाणी न आटणारी ही तकव्याची विहीर तुम्हाला आज मी दाखवणार आहे खास. चला मित्रांनो की जाऊ आणि पाहू नेमकं विहीर कशी आहे आणि विहिरीत आता सध्या पाणी किती आहे. चला मित्रांनो, खूप अशी छान आणि सुंदर अशी विहीर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आपल्यासोबत गजानन आहेत. गजाननला नम्र विनंती करतो की गजाननजी चांगली विहिरीत दाखवा. तुम्ही हो का पाहू शकता मित्रांनो,
सुंदर असे अतिशय असं नारळाच्या पाण्यासारखं पाणी, शुद्ध पाणी विहिरीचं या ठिकाणी पूर्ण गावाला आज पण पुरवण्याचं सामर्थ्य ठेवतं मित्रांनो. अशी पद्धतीची विहीर. आता इथून आपण जाणार आहोत बघा कुठं माहिती आहे का, माळ्याच्या मळ्यात. इकडं पाही आहे माळ्याचा मळा आणि अशा पद्धतीने निघणारा बघा माळ्याच्या मळ्यात खट. चला मित्रांनो जाऊ माळ्याच्या मळ्याकडं, या माझ्या मागं. चला अशा पद्धतीने कडकडनं जाऊ. इकडूनच निघू आता कुठं माहिती आहे का, तिकडं सुदाम यांच्या शेताकडे, सुदाम माळी यांच्या शेताकडे जाऊ मित्रांनो. या बाई नारळाची झाडं तीन तुम्ही पाहू शकता, माळ्याचं सुंदर असं शेत. मग चला जाऊ म्हणलं पट्टा निघाला बघा आता कुठं, नीट माळ्याच्या कडकडं तिकडं चला बघा सावता माळीच्या मंदिराकडं, ज्या ठिकाणी सुंदर असं सप्तातीन होते तिकडं चला मित्रांनो. चला माळीन मावशी म्हणलाल ती. फुसफुस साफ करायला तर मित्रांनो. चला हा या ठिकाणी चला आता कुठं माहिती का, माळ्याच्या मळ्यात कडकडनं जर अशा पद्धतीनं चाला बघा. मस्त असं खिळगा घेतल्यात. इकडलं जर तुम्ही नेचर पाहिलं तर अतिशय छान आणि थंडगार वातावरण असं हिरवळ इथं दिसत आहे तुम्हाला. असं बघा जंगलातून गेले चाला माळ्याच्या मळ्यातून कडकडनं ठिकाणं आला बघा. आपलं कुठं माहिती का, ऋषी माळे यांच्या शेताच्या अगदी जवळ, म्हणजे माळ्याचा मळाच म्हणायचं थोडक्यात. बघा ही बाग आपल्या ऋषी माळीचं आहे. अशा पद्धतीने बघा चाला. इकडं नवीन विहीर केलेली आहे मित्रांनो. तर चला जाऊ. ठिकाणी पुढे कोणतं आहे असं मला वाटलं, कारण पुढे गेल्यानंतर का इकडं सुद्धा आमची माळी आहेत. राम काय व्हिडिओ काढला बघा. चालू आहे व्हिडिओ. तर चला मित्रांनो चालव. का करायला महाराज म्हणला ते, म्हणलं व्हिडिओ काढला म्हणजे करा म्हणले. पुढे चाला तर काय, पुढे आमची माळीन मावशी भारा बांधत आहे जळणाचा. आमच्यासोबत वारीमध्ये चालत असते आमची माळीन मावशी बघा. एवढं वय झालं तरी संसाराचा भार अजून काही सुटणार संसार. काकलोत या ठिकाणी चालू आहे माळीन मावशी. चला अशा पद्धतीने जाऊ. या ठिकाणी तुम्हाला सुंदर असा सप्ताह, कारण या ठिकाणी होत असतो. सुंदर असे मंदिर आणि समाधी या ठिकाणी आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. इकडं सावतामाळी यांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे झाडाखाली. चला जाऊन तुम्हाला दाखवणार आहे मंदिर तीन. मी पाहू शकता ही गोबर गॅसचं आहे जुन्या काळातलं, म्हणजे जुन्या गावातलं. या ठिकाणी सद्गुरू रामचंद्र महाराज यांची पण या ठिकाणी मंदिर आहे. मंदिर बंद केलेलं आहे काय कारणामुळं. या ठिकाणी महाराजांची सैन्य आपल्या रामाची बरोबर रामचंद्रांची ही वानर सेना या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी संतूला केलो राम निघालो बघा पुढे. सुदामजी म्हणजे दर्शन घेतो. सुदामजीला म्हणलं तुम्ही घ्या दर्शन, मी घेतला आणि इथं निघालो कुठं माहिती आहे, डायरेक्ट आलो बघा माळीन मावशीकडे. इकडे माळीन मावशीकडे आलो तर माळीन मावशीने म्हणली या महाराज कसं काय आला, लई दिवसानं आला. तिने म्हणली विचारपूस तीन झाली. मग माळीन मावशी म्हणली थांबा तुम्हाला कांद्याची पात देते, दोघं जोडीनं करून खावा म्हणली. मी म्हणलो द्या, मग आपल्याला काय महाराज असल्यावर काय द्याच म्हणायचं राहते, मग काय लगेच देते म्हणली. मग गेलो बघावं तर म्हणलं माळ्याचं मळ्या एकदा जवळून जाऊन तर काय मस्त बघावं का हिरवी गाळ असं सुंदर अशी कांद्याची पात होती. माळीन मावशीनं खसं उपसली सारी पात. तर म्हणली थांबा महाराज देते तुम्हाला देऊन म्हणून. तेव्हापर्यंत गजाननं घेतले बघा सुंदर अशी शूट, कारण लईच भारी शूटिंग झाली होती. माळीन मावशीने एकदा दिवली पाण्यात घालून. मी म्हणलो द्या, तर म्हणली नाही अजून एकदा दिवावं लागते म्हणल्या. मग पुन्हा तिकडून काढून डबे दिवल्याने दिली हातात. मग काय निघालो बघा, पात टाकतो आता खांद्यावर पात. कारण हे बघा चला माळ्याच्या मळ्यात कोण ग उभी म्हणत निघालो बघा. आता कुठं डायरेक्ट मंदिराकडे जिथून आलो तिकडं काय मग निघाल्यावर काय सुदामजीनं म्हणली एक पात द्या, मी बी खातो म्हणली. त्यानंतर गजानन हसलाय चालू केली ती. सुदामजी काय ऐकणार म्हणून म्हणलं सुदामजीला देऊ एक पात. सुदामजी लगेच खायला चालू केली ती. सुदामजीनं म्हणजे व्हिडिओ करू नका. मग गजानन म्हणजे ठीक आहे चला म्हणून निघालो बघा. आलो कुठं माहिती आहे का, डायरेक्ट मारवाडीच्या घराच्या साईडनं असं कडकडनं मधून गली वळण आलो बघा. इकडे मेंढर वसंतमा मेंढर चालले आहेत. तर का असं चाला बघा खटा. इकडं समाधी तीन आहेत पाहायला भेटतील तुम्ही रे. आता ते तेवढे सर्व जुन्या गावातले काय राहिलेत मित्रांनो, बाकी तर काय जुन्या गावात राहील नाही, कारण वन विभागाच्या ताब्यात गेल्यामुळे काही वन विभागाने ठेवायला नाही, लोकांनी वगैरे ठेवायला. चला मित्रांनो जाऊ आता. माहिती आहे कुठं माहिती आहे का, डायरेक्ट जाऊ आपण कुठं, आपण म्हटल्याप्रमाणे तिकडल्या साईडला जाऊ, वडरवाड्याच्या साईडला. कारण वडर विभाग तुम्हाला जरा दाखवतो. तिकडला सुंदर असे काही घरं आहेत. चला मित्रांनो जाऊ, गाडीवर बसतो आता जाऊ. चला चालतं बघा खटा निघाला.
गाडीवर हळू गाडी घेतो. ही बघा मस्जिद आपली 5 जुन्या गावातली असणारी मस्जिद आहे मित्रांनो. ह्याच्या साईडला आहे वडरवाडा. काही जुन्या गावातली भूकंपानंतर तसेच घरं सोडून गेलेली काही घरं आहेत. इथं आहे वडरवाडा. इथून वडरवाड्यामध्ये आहे बघा सुंदर असं बालाजीचं मंदिर. आपण जाणार आहोत बालाजी मंदिराकडे. हो का निघाला आलो बघा बालाजी मंदिराच्या अतिशय जवळ. मंदिराला होतं कुलूप म्हणून म्हणलं चला घ्या आता दर्शन बाहेरून. हनुमंतरायवरी उभारल्यात म्हणूनच मंदिराला भूकंपात काय होईल नाही. मग काय कटशॉट मारावं म्हणलं तर काय सुदामजी घाबरले. म्हणजे कुत्रा आहे का त्या मशीन म्हणजे नाही. मग निघालो बघा सरळ टारारारा बिरिरिरी. इथून चाला हो का हळू 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 हळू, कारण रान कमी होतं, गाडी कटवायची होती आम्हाला. तुम्ही म्हणत असाल कुठं चालाव, तर माहिती असणाऱ्याला माहीत आहे, नाही माहिती असणाऱ्याला मी सांगतो. आम्ही चालाव बघा ज्या ठिकाणी आमचे पूर्वज म्हणजे आमचे वडील म्हणा सर्व काही जुनी माणसं आहेत ती ज्या ठिकाणी शिकली ती जिल्हा परिषद लांबजना जुन्या गाव या ठिकाणी. या ठिकाणच्या जुन्या गावाच्या शाळेत आता चालाव बघा. लावलो गाडी निघालो बघा पुढे. मग काय जाईल तिकडं आपली ओळखच आहे म्हणल्याप्रमाणे जराच पुढे चालतो तर काय खट कोण तर बघायला वाटला तरच. एवढ्यात काय बघितले बघा माणसा आणि इथल्या तर म्हणजे महाराज रामराम म्हणजे असे मला बघितले ना आले बघा खट चलत. आल्यानंतर त्यांनी बोलले तीन चांगला ते महाराज कसं काय आलं काय नाही बरं आहे काय सांगितलं त्यांना सारं चांगलं आहे. मग म्हणलं बनवा म्हणलं जरा व्हिडिओ, कारण म्हणलं बघावं एकदा जुन्या गावातली शाळा कशी होती. मी गेलो बा पहिल्याच वेळेस तिकडं, कारण कधी जाण्याचा योगच आला नाही. माझा जन्मच नव्या गावात झाल्यामुळं तर त्यांनी बोलत होती महाराज काचा त्यांना काही नाही बोललो निघालो बघा पुढे. मग काय हो का ही जी पाहत असाल ही आहे आपली जिल्हा परिषद जुन्या गावातली शाळा. तर चालतो हळूहळू तर काय बघा अतिशय छान वाटलं तर मित्रांनो, कारण शाळा एवढी भारी होती की लईच मला भारी वाटलं बघा. अगं बघा कुत्र्याची पिल्ले ज्या दिसल्यात माणसापेक्षा इकडं, कारण जुन्या गावात आता कोण राहत नाही झाले, फक्त एकच परिवार राहतात राजुरी परिवार या ठिकाणी. तर बघा ही जी पाहत असाल ते सर्व वर्ग जुन्या गावातले आहेत. ज्याने जुन्या गावात शाळा शिकल्या त्यांना खूपच आता माहिती असत, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी माहिती करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा ही पाण्याची टाकी होती म्हणून हीच पाण्याची टाकी पूर्ण गावामध्ये सप्लाय करायची, तक्व्याचं पाणी तिथे येत होतं. तर अशा पद्धतीने हो का ही आपली जुन्या गावातली म्हणजे आमचे वडील त्यांच्या शाळेमध्ये शिकले ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांबजना अशी होती मित्रांनो. वरल्या शाळेत गेल्यामुळं ही बांधकाम आता असंच राहिलेलं आहे. तर चला मित्रांनो आता आपण जाणार आहोत कुठं माहिती आहे का, डायरेक्ट जाणार आहोत बघा तिकडं वरी वन विभागात, जिथं सुंदर असं म्हणजे वन विभागात झालं. मग काय निघालो बघा तारारा बेरिरी म्हणल्यासारखं. चाला हो का ही पूर्ण वन विभाग आहे आणि पूर्ण जुनं गावातलं त्या ठिकाणी गावच होतं. एकदा म्हणलं मध्ये जाऊन येऊ, रस्त्याच्या पलीकडल्या साईडला आहे बघा ही पूर्ण वन विभाग. इथं दवाखाना 3 होता ह्या साईडला, आता दवाखान्याचं काही राहील नाही कारण पूर्ण वन विभागामध्ये गेल्यामुळं या ठिकाणी काय राहील नाही. आता काही ईदच्या दिवशी या ठिकाणी मुस्लिम बांधव येतात नमाज पाडून या ठिकाणी जातात, एवढी जागा या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे, बाकी सर्व काय आता नाही. त्यामुळे म्हणलं चला आता जाऊ डायरेक्ट कुठं माहिती आहे का, डायरेक्ट जाऊ आपण आता खाली दर्ग्यात, ज्या ठिकाणी की सुंदर असे कार्यक्रम म्हणजे जत्रेच्या वेळेस होत असतात. तर तिकडं चाला बघा आपण डायरेक्ट आता. तर चला मित्रांनो जाऊ. या ठिकाणी आजची रायडिंग सुदाम करत आहेत, आम्ही भरमतात बसलाव. सुदामजीची ड्रायव्हिंग म्हणजे लई पद्धतशीर होती, परंतु सुदामची गाडी लई फास्ट पळीत आहेत. सुदामजीला म्हणलं सावकाश घ्या, सुदामजीने म्हणजे मला अनुभव आहे. मग म्हणलं मी पळवा म्हणल्यानंतर गेलं तर काय सुदामजीनं घातले बघा गाडी डायरेक्टमध्ये हो का. गेल्यानंतर बघा थांबलो एकदा, मग काय आलतो बघा डायरेक्ट इथं ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर असं देवस्थान. या ठिकाणी शेख सुलतान साहेब आणि शेख शादुल्ला साहेब यांचं आहे. आणि दरवर्षी एप्रिल मार्चमध्ये सुंदर अशी जत्रा या ठिकाणी भरत असते आणि खूप छान असा माहोल लांबजना या गावामध्ये होत असतो. जुन्या गावातलंच ही एक भाग आहे, त्यामुळं सर्वांना याची माहिती असावं. बरेच जणांना माहीत आहे तरी सांगायचं माझं काम आहे मित्रांनो. खूप अशी छान जत्रा भरते, जर कधी या ठिकाणी येण्याचा योग आला तर नक्की या, कारण मार्चच्या एंडिंगला सुंदर अशी जत्रा या ठिकाणी भरत असते. सर्व हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी येत असतात. तर चला मित्रांनो आजचा असला झालेला सुंदर असा ब्लॉग आपल्या लांबजना या गावातला जुन्या गावामधला. तर सर्वांना कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा आणि सर्वांनी असं सहकार्य करत राहा. खूप असे सबस्क्राईब वाढवा हीच नम्र विनंती. चला मित्रांनो सर्वांना राम राम.